नमस्कार मित्रांनो, आज आम्ही लोक मुंबईला आलो होतो संध्याकाळी. आज आम्हाला जरा दर्शन करायचं होतं लालबागच्या राहायचं. अचानक मध्ये प्लॅन झाला, मग आम्ही लोक निघालो. भाई इधर देखो, अपने दो दोस्त दो आवारा साथ साथ. आज सगळे कुठल्या सगळ्या मंडळामध्ये जाऊ पाया पडायला. आपण एक पण मंडळ सोडायचं ना. आज छोट्यापासून मोठ्या मंडळापर्यंत सगळ्यांमध्ये पाया पडायचा. मेन गोष्ट अशी आहे, आपल्या या साईडला पण VIP दर्शन भेटतं, पण आता आम्ही ठरवून आलो आहे कुठंच VIP दर्शन घ्यायचं नाही. लाईनीमध्ये किती टाईम लागला तरी चालेल, आज लाईनीमध्ये दर्शन करू. भेटूया. आता किती वेळ लागतो मी तुम्हाला देत राहील अपडेट इथून पुढचा. खूप जास्ती रश आहे इथं आज, तुम्ही बघू शकता. धक्का बुक्की, ताकद का परिचय, बाकी कुछ नाही. मित्रांनो, जसं आम्ही लालबागच्या परिसरामध्ये पोहोचलो, खूप प्रसन्न वाटत होतं या साईडला. आणि जसं तुम्हाला माहिती, त्या लोकांनी या टाइमला थीम केली होती, ती इतकी सुंदर थीम होती की खूप छान दिसत होती बाहेरूनच. आम्ही लोक खूप जास्ती खुश झालो होतो थीम बघूनच. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं होतं, मी लाईनीमध्ये दर्शन करणार. आज किती पण लाईन असली तरी चालेल, आज आम्हाला VIP दर्शन नव्हतं करायचं, त्यामुळे लाईनीला लागलो. तुम्ही बघू शकता खूप जास्ती गर्दी होती लाईनीला. पण कमीत कमी आम्हाला 2 तास लागले दर्शन करायला. त्यामध्ये खूप छान. त्यानंतर ज्या गोष्टी 2 तास थांबलो, ती गोष्ट समोर आल्यावरती इतकं भाविक फील होतं. खरं सांगायला गेलं तर माझ्या पण डोळ्यात खरंच पाणी आलं होतं, कारण की मूर्ती इतकी प्रसन्न वाटत होती. असं वाटत ही मूर्ती आपल्याकडेच बघती होती. खूप प्रसन्न वाटत होतं मूर्तीला बघून. खूप जास्ती फिलिंग शेअर झाले देवाबरोबर. खूप जास्ती अटॅचमेंट सारखं फील झालं. इतकी प्रसन्न मूर्ती वाटत होती. मला पर्सनली खूप चांगलं दर्शन झालं. खूप मस्त वाटत होतं मला. त्यानंतर 2 तासाचं फळ असं भेटलं मला की इतकं छान दर्शन झालं, मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. खरंच खूप छान दर्शन झालं आमचं. मित्रांनो, खूप चांगलं नियोजन असतं त्यांचं. मला तर पर्सनली चांगलं वाटलं. त्यांची पण काही चुकी नाही, कधीतरी चुकी होत असेल, इतकी जास्ती गर्दी असते. पण आपण आपल्या पण थोडं कोऑपरेट केलं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. दर्शन तर खूप छान झालं.